वांगी तशी फारशी लोकांना आवडत नाही, पण जर अशा प्रकारे तुम्ही वांग्याची भाजी कराल तर ती खूप छान लागते, ती म्हणजे विदर्भातील भरली वांगी। सुरू करूया आपण रेसिपीला। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलंय, 3 चमचे मी इथे भाजलेल्या तिळाचा कूट घेतलाय, 3 चमचे नारळाचं कूट, 1 चमचा हळद घ्यायची आहे, 2 चमचे लाल तिखट घेतलंय, 1 चमचा जिरेपूड, 2 चमचे मी इथे धणेपूड घालून घेते आणि 2 चमचे गोडा मसाला। भरली वांगी म्हटलं की गोडा मसाला जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, तर तुम्ही गोडा मसालाच वापरा। 1 चमचा आलं लसूण क्रश घेतलाय, 1 छोटा चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ जे आहे ते सगळं मी इथेच घालून घेतलंय आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घालून घेतलंय। यावर आपल्याला घालायचं आहे 2 चमचे शेंगदाण्याचं तेल। सगळं आपण छान एकत्र करून घ्यायचंय। मी हे सगळं छान एकत्र करून घेते। तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करायचंय। आता इथे मी 7 ते 8 वांगी घेतली आहे। अशी छोटीच वांगी घ्यायची आहे, खूप मोठी वांगी आपल्याला घ्यायची नाही आहे। स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे, त्याची आपण देठ काढून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला सगळ्या वांग्यांची देठ काढून घ्यायची आहे। साधारण इथे 7-8 वांगे आहे आणि आता ह्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। असं उभं आणि आडवं मी ह्याला छान कट करून घेते, तुम्ही बघू शकता। इथे आपली जी वांगी आहे ती आपल्याला अशा पद्धतीची कापून घ्यायची आहे। मी सर्व वांगी इथे कापून घेते, बघा। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याला मीठ चोळून घ्यायचं आहे। मीठ चोळल्याने काय होतं, वांगी जेव्हा आपण शिजवू तेव्हा ती आतून शेवटपर्यंत खूप छान शिजतात आणि काळी पण पडत नाही। यात आता आपल्याला बनवलेला मसाला भरून घ्यायचा आहे। छान असा व्यवस्थित दाबून प्रेस करून हा आपण मसाला वांग्यात भरून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे आपण ही वांगी सगळी भरून घ्यायची आहे। मी सगळी वांगी भरून घेते। तुम्ही माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर तेही तुम्हाला पटकन जाऊन फॉलो करायचे। सगळी वांगी इथे छान भरून झाली आहेत माझी। आता पॅन मध्ये 2 चमचे तेल आपल्याला गरम करायला ठेवायचे। तेल गरम झालं त्यात आपल्याला 1 चमचा हिंग घालून घ्यायचंय आणि 1 कांदा बारीक चिरलेला घालून घ्यायचंय। छान आपण कांदा परतून घेऊया गुलाबी रंगावर। मंद आचेवर मी इथे कांदा छान परतून घेते। कांदा परतलाय त्यात आता आपल्याला जो उरलेला मसाला आहे त्यातले 2 ते 3 चमचे मसाला घालून घ्यायचा आहे आणि त्यालाही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे कांद्यासोबत। मसाला छान इथे मी परतून घेते। मसाला छान शिजण्यासाठी त्यात आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि पुन्हा त्याला छान आपल्याला होऊ द्यायचं आहे। आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, मसाला शिजल्यावर त्यात आपल्याला ही भरली वांगी घालून घ्यायची आहे आणि मसाला व्यवस्थित आपल्याला छान वांग्यावर लावून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही मसाला जो आहे तो छान वांग्यांना लावून घ्यायचा आहे आणि यावर झाकण ठेवून साधारण याला 5 मिनिटं शिजू द्यायचे। 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता एका बाजूनी वांगी जी आहे ती छान झाली आहे। त्याला आपण पुन्हा छान परतून घेऊया। त्याची जी साईड आहे ती आपल्याला बदलून घ्यायची आणि आता इथे मी 1 कप अजून पाणी घातलंय। वांगी व्यवस्थित शिजेपर्यंत आता आपल्याला ह्यावर झाकण ठेवून ह्याला शिजवून घ्यायचंय। आपण चेक करूया वांगी शिजली आहे की नाही। तुम्ही बघू शकता इथे सगळी जी वांगी आहे ती छान शिजली आहे, रंगही बदलला आहे त्याचा।
बघा इथे मी तुम्हाला दाखवते. बघा छान ही वांगी जी आहे व्यवस्थित शिजली आहे. सर्व करूया. भरली वांग्यांची भाजी जी आहे ती इथे आपली तयार आहे. विदर्भ स्टाईल भरली वांगी तुम्ही एकदा नक्की करून पहा. चवीला खूप छान लागतात. वरून छान कोथिंबीरही घालून घेतलं आहे मी. ही जी वांगी आहे ही तुम्ही भाकरी सोबत, पोळी सोबत, कशाही सोबत खाऊ शकता. चला तर मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे भरली वांग्यांची रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि कशी झाली ती कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. पाहत रहा रेसिपी थिएटर.